नमस्कार मित्रांनो, मी आहे दृष्टी रुपाली दत्तात्रय बाहेकर। मी आपले लाईफ इन मोशन या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते। आज मी एक नवीन टॉपिक घेऊन आलेली आहे आणि तो टॉपिक खूप इंटरेस्टिंग आहे। आणि हा टॉपिक परफेक्शन म्हणजे सातवीच्या मुलांसाठी आहे। तर या टॉपिकचं नाव आहे इतिहास। आणि इतिहास हाच एक टॉपिक आहे जो आपल्या भारताचा इतिहास घडून आणतो, म्हणजे भारताचा भूतकाळ सांगतो आपल्याला। तर आपण या टॉपिकच्या धड्याचं नाव सांगते मी तुम्हाला। या टॉपिकच्या धड्याचं नाव आहे इतिहासाची साधने। इतिहासाची साधने म्हणजेच आपण हे पुढच्या 2 मिनिटात शिकूया। आधी आपण हे जाणून घेऊया की इतिहास म्हणजे काय। तर इतिहास म्हणजे मित्रांनो, इति अधिक म्हणजेच प्लस, अधिक आस म्हणजेच इतिहास। याचा अर्थ असे घडले असा होतो, म्हणजेच भूतकाळात घडलेल्या घटनांचा कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध व पद्धतशीरपणे दिलेली माहिती म्हणजेच इतिहास। तर आपण आता इतिहासाची साधने म्हणजे काय हे बघू। मित्रांनो, इतिहासाची साधने समजून घेण्याच्या आधी तुम्ही हे एकदा लिहून घ्या, म्हणजे हे तुम्हाला पुढेही कामात पडेल। तर आपण तुमचं हे झालं की तुम्ही लगेच इतिहासाचे साधने हे बघा। तर मित्रांनो, इतिहासाची साधने म्हणजे काय, तर ज्या विश्वसनीय पुराव्यांच्या आधारावर इतिहास लिहिला जातो त्या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात। आणि आता इतिहासाच्या साधनांमध्ये काय काय येतं आपण ते बघूया। तर मित्रांनो, इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक साधने, लिखित साधने आणि शेवटचा म्हणजेच मौखिक साधने। आपल्याला या तिन्ही साधनांमध्ये काय काय येते ते बघायचं आहे। तर आपण मित्रांनो आता ते बघूया। तर मित्रांनो, पहिला म्हणजेच भौतिक साधने। तर मित्रांनो, भौतिक साधनांमध्ये येईल किल्ले, मंदिरे, विहिरी, नाणी, भांडी, इत्यादी। असे इत्यादी काही वस्तू येतात भौतिक साधनांमध्ये। आता आपण भौतिक साधनांच्या पुढे आहे लिखित साधने। आपण लिखित साधनांमध्ये काय येते ते बघूया। तर मित्रांनो, आपला दुसरा आहे म्हणजेच लिखित साधने।
आता लिखित साधनांमध्ये काय येतो हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर लिखित साधनांमध्ये शिलालेख, शिलालेख तर येतोच, अजूनही इत्यादी वस्तू येतात, ग्रंथ, तवारिखा, ग्रंथ, तवारिखा, चरित्रे, चरित्रे व इत्यादी. तर मित्रांनो, लिखित साधनांमध्ये शिलालेख, ग्रंथ, तवारिखा, चरित्रे व अशा इत्यादी लेख येतात. तर आता आपण बघूया मौखिक साधने, हा एक शेवटचं साधन आहे. तर मित्रांनो आपण ते बघूया. तर मित्रांनो, आपलं शेवटचं साधन म्हणजेच मौखिक साधन. आता मौखिक साधनामध्ये लोककथा, लोकगीते, पोवाडे, अभंग, दंतकथा, अशा इत्यादी साधनांचा मौखिक साधनामध्ये प्रवेश होतो. आता हे आपलं शेवटचं साधन आहे. आणि आता आपण बघूया इतिहासाचे पूर्ण साधनं म्हणजे काय, ते आपण सर्व टॉपिक एकत्र बघूया. चला मित्रांनो, त्याआधी मित्रांनो आपण हे जे लिहिलेलं आहे ते स्पष्टपणे ऐकून घ्या. लोककथा, लोकगीत, पोवाडे, अभंग, दंतकथा अशा इत्यादी साधनांचा मौखिक साधनामध्ये प्रवेश होतो. तर आता आपण याच्या पुढचं आता बघूया. तर मित्रांनो, आपण आधी हे जाणून घेऊया की भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने म्हणजे नेमकं काय आहे. आपण हे आधी आता जाणून घेऊया. तर चला मित्रांनो, आपण आता मी तुम्हाला बोर्डवर लिहून दाखवते. तुम्ही ते मी म्हणणार सुद्धा आहे आणि तुम्हाला लिहून सुद्धा देते. तुम्ही ऐका, म्हणा आणि वाचा. समजलं? तर आता माझं इथे लिहून झालेलं आहे. आता मी तुम्हाला ते वाचून दाखवणार आहे. भौतिक साधने म्हणजेच वस्तू किंवा त्यांचे अवशेष. उदाहरण: नाणी, प्रार्थना स्थळे, राजमुद्रा, नाणी यांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. तर मित्रांनो, माझं आता हेही इथे लिहून झालेलं आहे आणि मी यावेळेस लिखित साधने आणि मौखिक साधने हे दोन्ही सोबत लिहिलेले आहे. म्हणजे तसे वेगवेगळे आहेत
पण एक सोबत लिहिलेले आहे. तर आपण आधी लिखित साधने म्हणजे काय हे जाणून घेऊया. लिखित साधने म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांच्या लेखी नोंदी म्हणजेच मौखिक लिखित साधने होय. आता मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे इतिहासाची माहिती जी तोंडी सांगितली जाते व गायली जाते तिला मौखिक साधने असे म्हणतात. मित्रांनो, आजचा पार्ट इथेच संपतो असं मी जाहीर करते आणि आता सर्वांनी या व्हिडिओचं व्यवस्थित निरीक्षण करून इतिहासाचं ही नोट्स जाणून घ्यावी अशी माझी विनंती. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा माझा नमस्कार.